करतात की जो अतिंद्रिय असलेला परमात्मा आहे, ज्याचं दर्शन इंद्रियांना सुद्धा घेणं शक्य नाही, असा परमात्मा या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवेन, इंद्रियान करवी. माऊली म्हणते, या माझ्या इंद्रियांना अतिंद्रिय असलेल्या त्या परमात्म्याचा भोग घडवून आणीन. इतकी सुंदर छाती ठोकपणे प्रतिज्ञा करणारे क्रांतिकारक संत माऊली. आणि त्याच अधिकाराचे समर्थ होते की ज्यांच्यामुळे वेणाबाईंना हा राम ओळखता आला, तो आपलासा करता आला. अतिंद्रिय परिभोगवीन, इंद्रिया करवी, असा तो आत्माराम जवळ करायचाय. हे ते गंतव्य शेवटचं स्थान. म्हणून वेणाबाई या अभंगाचा शेवट इतका गोड करतात. शरण ही वेणा आत्मारामा, जीवनाचा कृतार्थ आणि अतिशय गोड शेवट काय असला पाहिजे याचं दर्शन या अभंगामध्ये आपल्याला वेणाबाईंनी दिलंय. मग आता बंध विमोचन राम, राम हा बंधाचं विमोचन करणार आहे, बंधातून आमची मुक्तता करणार आहे. कुठले बंध? हे बंध कुठले? त्याचं विमोचन कशासाठी करायचं? तर जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले, देह स्त्री पुत्र मित्रानुचर हयवृषास्तोष हेतुर्ममेत्थम सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथितमलममि मांसमी मांसयेह ये ते जीवन्ति येन व्यवहरन्ति पटवः येन सौभाग्यभाज्यः तं प्राणाधीशमन्तर्गतं मृतममुं नैव मीमांसयन्ति. सद्गुरुनाथ महाराज की. देहासंबंधीचा सगळा परिवार या देहाला लागलेलं बंधन आहे. या देहासंबंधीच्या सगळ्या परिवारामध्ये मी इतका गुंतलो, इतका अडकलो की आचार्य म्हणतात, तम प्राणाधीशमंतर्गतम अमृतम अमुम, मी त्या भगवंतालाच विसरलो ज्याच्या सत्तेमुळे हा देह सगळे व्यवहार करतोय. त्या प्राणाधीशाला, त्या अंतरात्म्याला मात्र आम्ही सरळ विसरून गेलो. आणि आमची अशी अवस्था झाली आहे की आत्मस्वरूपाचं अनुसंधान विसरल्यामुळे आम्ही या आधिभौतिकाचं बंधन स्वतःला इतकं लावून घेतलं की त्यामध्ये इतके अडकून गेलो. जसं एखादा पिता असतो, एखादे वडील असतात आणि आपल्या लहान मुलासमोर ते गेले की ते त्यांचं वडील पण विसरून जातात. ते वडील पण विसरून त्या मुलाशी इतके तन्मय होतात, ते प्रेमबंधन इतकं घट्ट असतं, ते बांधले जातात. मग अशा प्रसंगात तो मुलगा जवळ आला, नवे त्या मुलांनी एखादी वाजवली गाला तरी त्याला त्याच्यात सुख वाटतं का? तसं संत म्हणतात, तू तुझं आत्मस्वरूप विसरला आहेस आणि या सगळ्या भौतिक साधनांचं बंधन स्वतःला लावून घेतलं. मग ते बंधन मायेचं आहे, वासनेचं आहे, आशेचं आहे, मोहाचं आहे, कर्माचं बंधन आहे. या जीवाला देहाचं बंधन आहे आणि देहाला कर्माचं बंधन आहे, देहाला मायेचं बंधन आहे. आणि म्हणून मी देह असंच आपण म्हणत बसलो ना, देहोहम इथपर्यंतच आम्ही अडकलो. या देहाच्या पलीकडे सुद्धा माझा देह असं म्हणणारा मी कुणीतरी वेगळा आहे याचा विचार आम्ही करत नाही. तम प्राणाधीशमंतर्गत. मग हे बंधन काय करतं? आशेचं बंधन काय करतं? सुभाषितकार म्हणाले, आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तस्तिष्ठन्ति पंगुवत. आशेची साखळी अशी आहे, आश्चर्यकारक काय म्हणाले, ती पायामध्ये पडली ना की उलट होतो, माणूस जास्त वेगाने धावतो, जास्त वेगाने पळायला सुरुवात करतो. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला. माऊलींनी सुद्धा हा विषय स्पष्ट केला, सुभाषितकारांनी हा विषय स्पष्ट केला. या जगामध्ये बंधन ही अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे की त्यामध्ये जीव जर एकदा अडकला ना तर त्यातून बाहेर पडता येत नाही. जसं बंधनानि खलु संति बहुशः प्रेम रज्जु दृढ बंधन माहु. एखादा वेळूसारखा कणखर पदार्थ पोखरण्याची ज्या शुंडेमध्ये ताकद आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, असा भ्रमर एखाद्या कमलकोशामध्ये निष्क्रिय होतो, तिथे हतबल होतो, तो पाकळी कातरत नाही का? कारण तो त्याच्या आवडीचा विषय. सारे ग प ध प रे ग रे सा. सूर्योदय सूर्यास्ताच्या नियमानुसार, सृष्टीच्या चक्रानुसार सकाळी सूर्य उगवला की ते कमळ फुलतं, सूर्यास्ताला बरोबर ती कमलिनी मिटते आणि हा भुंगा दिवसभर त्याच्यामध्ये पराग सेवन करतोय. करता 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 संध्याकाळ व्हायची वेळ आली. आता कमलिनी मिटणार. मिटता कमला दल मिटता
सोडिना ध्यास गुंजनात हा दंग घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद. हा मुंगा विचार करतोय की आता ही कमलिनी फुलेल, मग मी त्यातून बाहेर पडेन, कशी तरी सकाळ होईल. सुभाषितकार म्हणतात, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेशति हसिष्यति पंकजश्रीः इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. सद्गुरुनाथ महाराज की. तो विचार करतो भ्रमर की आता ही रात्र संपेल, हे कमळ फुलेल, मग मी त्यातून बाहेर पडेन. वास्तविक त्यांनी ठरवलं तर तो तिथून बाहेर पडू शकत होता. लाकूड पोखरणारी त्याची ती ताकद इथे निष्क्रिय झाली, अडकला, बंधनात सापडला. पण काय झालं माहितीये, सुभाषितकार म्हणतात, त्याच रात्री त्या सरोवरामध्ये एक हत्ती आला, गजराज आला आणि इत्थं विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. त्या हत्तीने बरोबर तेच कमळ देठासकट उपटलं आणि दूरवर फेकून दिलं. आणि देठासकट उपटल्यामुळे ते कमळ कधीच नाही फुललं ना परत. न फुलणाऱ्या कमलकोशामध्ये तो भ्रमर गुदमरून मेला मंडळी. पण त्यांनी पाकळी कातरली नाही ना, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. आमचे संत आम्हाला सांगतात, या जीवाचं सुद्धा असंच होतं. या जीवाला, या देहाचं बंधन, या देहाला कर्माचं बंधन, नात्याचं बंधन. जीव जन्माला आला की पहिली नाळ त्याची जोडलेली असते कुणाशी माहितीये? त्याच्या आईशी. बरोबर ना? गर्भामध्ये जीव जन्म झाला, काय गंमत आहे बघा. माता ते माती हा प्रवास आहे आमच्या जीवनाचा. एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं आयुष्य आहे. मातेपासून प्रवास सुरू झाला ना. आज ज्यांच्या श्रद्धांजलीसाठी हे कीर्तन त्यांना अर्पण आहे ना, माझ्या नानांचीच ही सगळी पदं आज मी आपल्या समोर ठेवतीये. त्यांचं फार सुंदर रचना आहे. काय गोड आहे बघा. माणूस कसा बंधनामध्ये अडकतो. मातेच्या उदरात जन्म म्हणून तो बंध पहिला असे. ते बंधन पहिलं आहे, मायेचं आहे, प्रेमाचं आहे. मी म्हटलं ना, इथून प्रवास आहे तो मातीपर्यंत आहे. मातेच्या उदरात जन्म म्हणून तो बंध पहिला असे. आजा आजी पिता स्वबंधू भगिनी बंधासी सी मानसे. चुलते प्रिय आत्या तशाच चुलत्या मामीनी मामा तसे. किती सगळा गोतावळा आहे हो. स्नेही आप्त मुले प्रिया निजगृही गृहलक्ष्मी रूपे वसे. सगळं काही आयुष्याची धडपड, खर्च, वेळ सगळं या संसारासाठीच आहे. आणि हे संसाराचं इतकं विलक्षण बंधन, आणि त्या बंधनामध्ये आम्ही अडकलो ना. मग याच्यातून सोडवणारा कोण आहे? हा भवसागर पार करणारा कोण आहे? तर वेणाबाई म्हणतात, तो माझा राम आहे. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. मग त्या रामाला प्राप्त करण्याकरता सगळे धडपडतात श्रोते हो, सगळे धडपडतात. तो राम आकळण्यासाठी सद्गुरूंची किती कृपा असावी लागेल. त्या रामानी केलं ना हो, अनेकांना मुक्त केलं. अनेक उदाहरण आहेत आपल्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा. ज्यावेळी विश्वामित्र ऋषींच्या बरोबर निघालेत भगवंत आणि एक शिळा दिसली गौतम आश्रमामध्ये, त्यावेळी पाहिलं पुलकित झाले शरीर ओणवे. पुलकित झाले शरीर ओणवे. तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. चरण धुळीचे कुंकुम माझ्या. भाळासी लागले आज मी शाप मुक्त झाले. आज मी शाप मुक्त झाले. रामा चरण तुझे लागले. आज मी शाप मुक्त झाले. आज मी
अनेकांना मुक्त केलं भगवंतांनी, अनेकांना मुक्त केलं बंधनातून. आणि म्हणून हा राम प्राप्त करण्याकरता, त्याला ओळखण्याकरता सद्गुरु कृपा असावी. जीवनाचा शेवट जर गोड व्हावा, त्या आत्मारामाशी अनुसंधान जुळावं असं जर वाटत असेल तर रामस्मरण व्हावं, मग शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. हा असा नित्य तृप्त जीवनाचा कृतार्थ शेवट वेणाबाईंनी स्वतः अनुभवला. सद्गुरूची कृपा कशी मिळवली, त्या रामाला कसं जवळ केलं आणि त्या आत्मारामाच्या चरणी कशा शरण गेल्या, बघूया उत्तर रंगामध्ये. पूर्व रंगात मी इथेच थांबते. एकदा अभंगाचा आठव करू आणि मग उत्तर भागाकडे जाऊ. एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ समोर ठेवलाय. ग्रंथाचं पारायण सुरू आहे, वाचन सुरू आहे. एक साध्वी तपस्विनी त्या ग्रंथाचं वाचन करतीये आणि त्याच वेळी वाड्यामध्ये, वाड्याच्या दरवाजातून खणखणीत पण शुचिमधुर असा ध्वनिकल्लोळ कानावर आला. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवोनी गेली. जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हा आवाज ऐकला, ती तपस्विनी उठून उभी राहिली, त्या मूर्तीचं दर्शन घेत राहिली. वाड्याच्या आतून आवाज आला, स्वामी महाराज थांबा, थोडं आणते भिक्षा. म्हणून सासूबाई आतमध्ये गेल्या आणि इकडे ही तपस्विनी त्या महात्म्याकडे बघत राहिली. अत्यंत अलौकिक असं तेजपुंज ते रूप. तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती. काय होतं रूप, या रूपाचं वर्णन केलं कवींनी. तैशा पायी वृत्ती जडो, तैशा पायी वृत्ती जडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो. ब्रह्मचारी सूत्र शिखा, ब्रह्मचारी सूत्र शिखा, पायी शोभती पादुका, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो. बाबा कटी अडबंद कौपीना, काय रूप होतो. अडबंद कौपीना, कटी अडबंद कौपीना, कंठी तुळसी मणिभूषण, कंठी तुळसी मणिभूषण, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती. दिव्यमुख दिव्य नेत्र, दिव्यमुख दिव्य नेत्र, भाळी आवाळू सुंदर, भाळी आवाळू सुंदर, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो. शापाई वृत्ती जडो, शापाई वृत्ती जडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो, तैशी मूर्ती दृष्टी पडो. दिव्य रूपाचं दर्शन झालं. सासूबाईंनी आतून आणून झोळीमध्ये भिक्षा घालावी आणि तेवढ्यात कोण होते. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचं ते दिव्य दर्शन झालं त्या तपस्विनीला. आणि महाराजांनी, समर्थांनी प्रश्न विचारला. समोरचा ग्रंथ पाहिला आणि त्यांनी प्रश्न विचारला, वाचन कसले आहे, वाचन कसले आहे, कळते का सार यातले काही. आणि उत्तर मिळालं, महाराज नाथांचे भागवत
कळते यातील उणे पुरे काही. अहो काय सांगू, असंख्य शंका मनीच्या असंख्य शंका मनीच्या, कोणा सांगेन कोण निरसील. कुणाला सांगू, मनामध्ये भरपूर शंका आहेत, प्रश्न आहेत, पण कुणाला सांगेन, कुणाला सांगू, कुणाला विचारू. समर्थ हसले आणि तिच्याकडे बघून म्हणाले, शंका सांग मनीच्या, होशी निशंक भाग्यवरशील रामा. एवढा आनंद झाला की माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हे देणार हा विश्वास पटला. अंतर्मनाची साक्ष घेतली की आता याच पायावर आपलं जीवन व्हायचं. वास्तविक जे समर्थ कुठेही थांबत नसत, कुठेही फार काळ जात नसत, जातील तिथे थांबत नसत, सांगेल तिकडे जात नसत, त्यांच्या अंतरस्थितीचा अनुमान करणं वस्तुतः इतकं कठीण आणि त्या समर्थांनी ओझरत दर्शन या तपस्विनीला दिलं होतं. ते दिव्य रूप डोळ्यामध्ये साठवून घेतलं आणि खडाखड प्रश्न सुरुवात केले विचारायला. एक नाही, दोन नाही, 25 प्रश्न या प्रसंगामध्ये या तपस्विनीने समर्थांना विचारले. काय प्रश्न होता महाराज, मला सांगा. कवण जन्मला कोण मृत्यू झाला. जन्माला कोण येतो, मृत्यू कोणाचा होतो. कवण जन्मला कोण मृत्यू झाला, कवण जन्मला कोण मृत्यू झाला. बद्धमुक्त झाला तो कवण, बद्धमुक्त झाला तो. कवण जाणता कोणाची हे सत्ता, कवण जाणता कोणाची हे सत्ता. मोक्ष हा तत्वता कोण सांगा, सांगा ब्रह्म खूण, सांगा ब्रह्म खूण सगुण निर्गुण. सांगा ब्रह्म खूण सगुण निर्गुण. 25 प्रश्न ऐसे केले. कवण जन्मला कोण मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तो कवण. महाराज, जन्माला कोण येतो, मृत्यू कुणाचा होतो, बद्धमुक्त ही अवस्था काय आहे, सगुण निर्गुण यातला भेद काय, मोक्ष म्हणजे काय, ब्रह्मखूण म्हणजे काय. एक नाही, दोन नाही, 25 प्रश्न एका पाठोपाठ केले आणि समर्थांनी तिची योग्यता ओळखली, हसले आणि म्हणाले, कोण आहेस बाळा तू, तुझं नाव तरी काय. कुणा सामान्य मुलीचे हे प्रश्न नाहीत असं म्हणून या तपस्विनीने उत्तर दिलं, माझं नाव वेणा. कोण होती हो ही वेणा, ज्यांचा अभंग आपण निरूपणासाठी घेतला. अभंगाचा आवाका खूप मोठा आहे, माझ्या अल्पमतीनुसार मी काही मांडण्याचा प्रयत्न केला. पण अशा अधिकारी असलेल्या वेणाबाई काय सांगतात, कुठल्या गावच्या, कोण आई वडील. पंत गोपजी माय राधिका, पंत गोपजी माय राधिका, पंत गोपजी माय राधिका. देशपांडे उपना, देशपांडे उपनाम. शेती मोठी गोधन मोठे, शेती मोठी गोधन मोठे. ज्योतिष विद्याधाम रामा. साधूजी रामा, राजा राम कहोजी. गोपजी पंत देशपांडे आणि पत्नी राधिकाबाई या दिव्य दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली ही अत्यंत सद्गुणी अशी मुलगी. गोपजी पंत देशपांडे, उत्तम घर, सदाचरणी व्यक्तिमत्व, पतिव्रता असलेली ती त्यांची पत्नी राधिकाबाई. धर्माचरण कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दाम्पत्य. या दारातून अतिथी कधीच विन्मुख गेलेला नाहीये. अतिशय सदाचरणी असलेले गोपजी पंत, ज्योतिषशास्त्राचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे. शेतीवाडी मोठी आहे, गोधन घरामध्ये आहे, पण या सगळ्या वातावरणामध्ये एक प्रतिकूलता होती, ती म्हणजे पोटी आलेलं संतान जगत नव्हतं. राधिकाबाईंच्या वरचा वांझपणाचा आक्षेप फक्त दूर झाला होता, एवढंच काय ते. पण रामरायाची उपासना होती, प्रभूंची पूर्ण कृपा झाली आणि 1627 साल इसवी सन
1627 जन्म झाला एका मुलीचा. राधिकाबाईंच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं आणि गोकुळीचं सुख बघायला मिळालं. वाड्याच्या अंगणामध्ये एवढी गर्दी जमली या बाळाला बघण्यासाठी. राधिकाबाई तासनतास आपल्या बाळाकडे टक लावून बघत बसायच्या. तिचं नाव वेणा ठेवलं. वेणू म्हणजे बासरी. आणि बासरी सारख्या गोड आवाजामध्ये ही जेव्हा भजनं गायची ना, तेव्हा समोरच्याचं देहभान हरपून जायचं. रामकथेमध्ये नाचावं, रंगून जावं भजनामध्ये. आणि बघता बघता ही मुलगी 10 वर्षाची झाली. त्या काळच्या रिवाजानुसार लग्नाचं वय झालं, विवाह निश्चित झाला. मिरजेचंच देशपांडे घराण्यातलं स्थळ होतं. त्यांचा एकुलता एक मुलगा दत्तात्रय, याच्याशी विवाह झाला. थाटात लग्न सोहळा पार पडला. 10 वर्षाचं वय, लग्न काय, पती म्हणजे काय, काहीच कळत नव्हतं. अशा वयात विवाह झाला. आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसांसाठी रिवाजानुसार सणावारासाठी ही मुलगी माहेरी आली आपल्या आईकडे. काही दिवस नित्यक्रम सुरू होता आणि अचानक मिरजेहून तातडीचा निरोप आला. काय बरं होता? सगळ्यांच्या मनामध्ये काहूर दाटलं की निरोप काय होता. या 10 वर्षाच्या मुलीला श्रोते हो वैधव्याला सामोरं जावं लागलं होतं. तिचा मुलगा दत्तात्रय उत्तम पोहणारा विहिरीमध्ये सूर मारला आणि गाळात रुतून मेला. या 10 वर्षाच्या कन्यकेवर वैधव्याचा प्रसंग ओढवला. आणि या परिस्थितीमध्ये तिला जन्म काय, मृत्यू काय, लग्न काय, नवरा काय हे काही कळत नव्हतं. आणि त्या प्रसंगानंतर ही कन्या, ही मुलगी अंतर्मुख व्हायला लागली. तपस्वी जीवनाला प्रारंभ झाला आणि व्रतस्थ झाली. 10व्या वर्षी वैधव्य आलं वाट्याला. परंतु सासू सासरे आणि आई वडील या दोघांसाठी सुद्धा वेणा हा एकमेव आधार होती श्रोते हो. त्यामुळे घरातली सगळी कामं स्वतः करायची. सासरी मिरजेला जरी असली ना तरी सगळी कामं, सकाळी पहाटे उठून सडा संमार्जन, केरवारं करावं, धुणं भांडी करावी, शेणगोठा करावा, गायींच्या धारा काढाव्या, देवपूजा करावी, सासू सासऱ्यांची सेवा करावी, सगळं करावं या मुलीनी. हळूहळू लहानाची मोठी होतीये नव्हे. आता 20 वर्षाचं वय झालं आणि 20 वर्षाची ही मुलगी वैधव्य सामोरं आलंय. अनेकांच्या करड्या नजरांना सामोरी जात होती. पण त्या परिस्थितीमध्ये आपलं अनुसंधान, आपलं अनुष्ठान, आपली सेवा कधीच या सेवेमध्ये खंड नाही पडू दिला. आणि श्रोते हो, आज सकाळची वेळ या तुळशी वृंदावनाजवळ बसलेली ही वेणा, एकनाथी भागवत समोर आहे आणि अचानक समर्थ समोर दिसले. समर्थांनी प्रश्न विचारला की तुला यातलं काही कळतंय का? उत्तर मिळालं, मला नाही कळत यातलं. बऱ्याच प्रश्न आहेत, बरेच शंका आहेत, मला सांग, मी उत्तर देतो. आणि म्हणून प्रश्न विचारला होता, महाराज कोण जन्माला आलं, मृत्यू कुणाचा झाला? समर्थ म्हणाले, मी तुला उत्तर देतो. आणि समर्थांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. प्रश्न होता, कवण जन्मला, कोण मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तो कवण? उत्तर मिळालं, अगं जीव हा जन्मला, जीव मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तोची जीव. कवण जाणता कोणाची हे सत्ता? सांगा महाराज. उत्तर मिळालं, ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, मोक्ष हा तत्वता ईश्वराची. ईश्वर निर्गुण चेष्ट 20 गुण. बाबा, हा ईश्वर निर्गुण चेष्ट 20 गुण, हेची ब्रह्म खुण दास म्हणे. जीव हा जन्मला, जीव मृत्यू झाला, बद्धमुक्त झाला तोची जीव. सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळाली. आणि तातडीने वेणाने प्रश्न केला, महाराज दास म्हणे म्हणजे कोण हो? महाराज दास म्हणे म्हणजे कोण? समर्थ हसले आणि म्हणाले, दास म्हणजे चाफळच्या रामाचा दास. एवढं म्हटले आणि गरकन मागं फिरले. कधी गेले कळालं नाही. जय जय रघुवीर समर्थ. ते ध्यान दृष्टी पडून नाहीसं झालं, पण अंतर्मनावर कोरलं गेलं. अजिबात दृष्टी समोरून ते ध्यान जायला तयार नाही. आणि अशा वेळी मध्ये बराच काळ लोटला. समर्थांनी दर्शन तर दिलं, पण आता काही कारणांनी माहेरी आलेली वेणा आपल्या आई वडिलांकडे, गोपजी पंत आणि राधिकाबाईंकडे बरेच दिवस गेले. समर्थांचं दर्शन होतं. यांच्याच पायावरती आपलं जीवन व्हायचं हे निश्चित झालं होतं. आणि सासरी माहेरी आल्यानंतर काही दिवसांनी महालक्ष्मीच्या दर्शनाला गेली.
महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये दर्शन घेतलं आणि अचानक दवंडी कानावर पडली. ऐका हो ऐका, कोल्हापूरवर का, कोल्हापूरचा महालक्ष्मीचं प्रांगण आज सांच्याला समर्थ रामदास स्वामींचं कीर्तन प्रांगणात होणार आहे व ही दिंडी ऐकली. मात्र वेणाला एवढा आनंद झाला श्रोते हो, एवढा आनंद झाला, तातडीने घरी आली आणि आईबाबांना सांगू लागली, आई बाबा मला ज्यांचं दर्शन झालं ना मिरजेला त्या समर्थांचं आज कीर्तन आहे, बरं आई तू चल ग माझ्या बरोबर. आई म्हणली मला काय का कळतंय त्यातलं, वेणा तू जा बरं. शेवटी आई वडिलांना घेऊन हट्टाने वेणा कीर्तनाला आली. श्रोते हो, महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये ही गर्दी लोटली होती समर्थांच्या कीर्तनाला. समर्थ कीर्तनामध्ये रंगून गेले होते आणि मागे भव्य बलदंड शिष्य समोर मागे उभे होते. एकाने मृदंग घेतला होता, दुसऱ्याने झांज हातात घेतली होती. जणू काही त्रयमूर्तीचं दर्शन लोकांना होत होतं. समर्थांनी कीर्तनाला सुरुवात केली. रामा हो जय राम रामा रामा हो जय राम रामा रामा हो जय राम. पतित पावना पूर्ण कामा हो पतित पावना पूर्ण कामा हो रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा राम. समर्थ कीर्तनामध्ये रंगले होते. कीर्तनाचा रंग विलक्षण होता. राष्ट्र धर्म धर्म राष्ट्र या विषयावर समर्थ बोलत होते. वेणा स्वामी आपल्या आईवडिलांना घेऊन कीर्तनाला आल्या. ही गर्दी बसायला जागा नाही म्हणून उभ्यानीच कीर्तन श्रवण करू लागल्या. समर्थांनी त्यांना खुणेनी समोर बोलावून घेतलं उद्धव स्वामींना पाठवून. आणि वेणाबाईंना आनंद झाला की एवढ्या गर्दीत सुद्धा समर्थांनी आपल्याला ओळखलं. कीर्तनाचा रंग अधिक वाढला. समर्थ धर्म राष्ट्र या विषयावर प्रभावीपणे आपले विचार मांडत होते. कीर्तन संपलं, दर्शन झालं आणि इथून पुढे 7 दिवस अखंड कीर्तनाचा सप्ताह समर्थांचा महालक्ष्मीच्या प्रांगणामध्ये होता. वेणा रोज कीर्तनाला जायची समर्थांच्या, रोज कीर्तनामृत प्राशन करायची, आनंदाने घरी यायची. आणि आज आता 7वा दिवस उजाडला बरं सेवेचा. सप्ताह पूर्ण होणार. आता समर्थांची भेट होणार की नाही, कधी होणार अशी हुरहुर मनाला लागलेली आहे. त्याच वेळी घरी बोलावलं. अंतरीची इच्छा होती की समर्थांचा अनुग्रह आपल्याला प्राप्त व्हावा. समर्थांनी ती इच्छा पूर्ण केली. समर्थ वेणाच्या घरी गेले. गोपजी पंत आणि राधिकाबाईंनी भव्य स्वागत केलं समर्थांचं. आणि समर्थांनी या प्रसंगामध्ये वेणाबाईंना अनुग्रह दिला, नव्हे तिच्या आईवडिलांना सुद्धा अनुग्रह झाला. आणि समर्थांनी आपल्या झोळीतला दासबोध नावाच्या ग्रंथाची मूळ प्रत वेणाच्या हातामध्ये दिली. तुमच्याकडे एकनाथी भागवताचं वाचन चालू असतं, पण समर्थ संप्रदायाचा एक ग्रंथ तुझ्याकडे असला पाहिजे. हा ग्रंथ घे. अजून 4-5 दिवस आमचा मुक्काम कोल्हापुरामध्ये असला पाहिजे अशी रामरायाची इच्छा दिसते. वेणाला खूप आनंद झाला. तो ग्रंथ घेतला. फक्त या 4 दिवसामध्ये या ग्रंथाचं हस्तलिखित तयार करून मूळ ग्रंथ आम्हास परत करावा. वेणाने तो ग्रंथ घेतला. 4च दिवसामध्ये सुवाच्य अक्षरामध्ये ग्रंथ लिहून काढला आणि मूळ ग्रंथ समर्थांना परत केला. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये सुद्धा वेणा रोज कीर्तनाला जायची श्रोते हो. पण अनुग्रहानंतर इतका सुंदर बदल झाला होता. शिशिराच्या प्रखर सूर्यानी भाजून निघालेली जमीन वसंताच्या अमृत वर्षावानं जशी न्हावून निघते, तसं वेणाबाईंचं तप्त अंतःकरण कृतार्थ झालं होतं, परमपावन झालं होतं. पण श्रोते हो, अशी काही मंडळी असतात समाजामध्ये जी आजही आहेत, पूर्वीही होती. देवाची, देशाची, धर्माची ज्यांना फार चिंता लागलीये असे काही लोक आपला बहुमोल वेळ खर्च करून गावागावातल्या पारावर कट्ट्यावर बसणारी असतात का नाही, त्यांनी मात्र वेणाला त्रास द्यायला सुरुवात करावी. वेणा कीर्तनाला निघाली की कुणीतरी म्हणावं, अरे गोंदिया, अरे कीर्तन होणार नाही आज. वेणाला कळत होतं हे सगळं आपल्याला उद्देशून आहे. वेणा निघाली की मागून जय जयकार करावा, जय जय रघुवीर समर्थ. वेणाला हे सगळं कळत होतं श्रोते हो. घरामध्ये काव्य उत्स्फूर्तपणे जन्माला यायला लागलं. गुरुकृपा अशी झाली की काव्याचा उगम व्हायला लागला. वेणाबाईंनी सुंदर काव्य करावं, आपली ग्रंथसंपदा तयार व्हायला लागली. गुरु निशब्दाची बीजे अहमा प्राप्त आत्मकाजे, आम्ही अबोल अबोल अबोले बोलू बोल.
बोल. हे काव्य वाचावं. गोपजी पंतांच्या हातामध्ये ते वेणाचं काव्य पडलं की पंतांनी आपल्या पत्नीला सांगावं, अगं ऐकलंस का, वेणाने किती सुंदर काव्य केलंय बघ. राधिकाबाई अक्षरशः गहीवरून म्हणायच्या, चुलीत घाला ते काव्य. अहो हिच्यामुळे समर्थांना कमीपणा येतो. सारखं आपलं समर्थ समर्थ समर्थ, हिच्यामुळे समर्थांना कमीपणा येतो. मी तर म्हणते एकदा चाफळच्या मठात नेऊन सोडा तिला. एवढं ऐकावं आणि गोपजी पंतांच्या काळजाला चर्रकन वेदना व्हावी. वेणाचं दुःख इतकं विलक्षण होतं श्रोते हो, जननिंदेला थांबवू शकत नव्हतो. अर्थात समर्थांनाही हे सगळं सहन करावं लागलं, अनेक संतांना सहन करावं लागलं. आईनं सांगावं, पदराचा बोळा तोंडात कोंबून एकदा तिला पाठवाच त्या चाफळच्या मठामध्ये, नाहीतर ते काव्य चुलीत घाला. अहो हिच्यामुळे समर्थांना कमीपणा येतो. लोकांना कुठपर्यंत आपण उत्तर देत बसणार. आणि एवढं म्हणता क्षणी वेणा आतल्या खोलीतून बाहेर आली. मुखामध्ये शब्द होते, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोले नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. मनोबोध असेल, दासबोध असेल, जीवनामध्ये अंगामध्ये अक्षरशः मुरवून घेतला होता वेणाने. कीर्तनाला निघाली ना की टवाळखोरांचं कड सोबत असायचं. शेवटचा दिवस होता कीर्तनाचा. समर्थांच्या पुनर्भेटीची शक्यता नव्हती, म्हणून आज दर्शन घ्यायचं आणि आपल्या मनातल्या अनेक शंका समर्थांना विचारायच्या असा निश्चय करून वेणा घरातनं बाहेर पडली. एकटी होती, न म्हणायला हे टवाळखोर सोबत होते. निघाली. देशपांड्यांची पोर ही वेणा. मागून चर्चा सुरू झाली. बघा बघा बघा, भवानी निघाली कीर्तनाला. देशपांड्यांची पोर ही वेणा, भवानी जाते नित्य कीर्तना, रात्रंदिसही मांडून ठाणा, गोसाव्याला भजते जाणा, गोसावी ही उमदा दिसतो, भजन कीर्तनी ढोंग दावितो. ओ एक नाही, दोन नाही, असंख्य प्रकारचे निंदेचे आरोप समर्थांच्यावर आणि वेणाबाईवर व्हायला सुरुवात झाली. पण वेणाचं तिकडे लक्ष नव्हतं. ऐसी निंदा हसे टवाळी अखंड चालू असे, ऐसी निंदा हसे टवाळी अखंड चालू असे. वेणा कीर्तनामध्ये जाऊन पोहोचली. अंतःकरण तप्त होतं. ही निंदा सहन होण्याच्या पलीकडची होती. समर्थांचं कीर्तन सुरू झालं आणि समर्थांनी आज कीर्तनासाठी तुकोबरायांचा अभंग घेतला होता. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आजचं सगळं कीर्तन वेणीसाठी होतं. समर्थ सांगत होते, श्रोते हो, सुवर्णत्व सिद्ध केव्हा होतं, जेव्हा ते अग्नीतून भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडतं. दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम पीतवर्णम. सगळ्या संतांनी, ऋषी महंतांनी निंदा नालस्ती सहन केली, पण ते त्यातूनच त्यांचं सुवर्णत्व, त्यांचं मोठेपण सिद्ध झालं. हे सगळं सहन करावं लागेल. आजचं सगळं कीर्तन वेणासाठी होतं, कारण हजारो श्रोत्यांचं काम एकटी ती करत होती. ज्याला घडवायचं होतं असा श्रोता समोर होता, असा जिज्ञासू श्रोता समोर होता. समर्थांना त्याची जाणीव होती, तिचं बुद्धिवैभव समर्थ जाणून होते. म्हणून सगळं कीर्तन जणू काही कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, आम्हा स्वहिताचा. तुम्हा सारिखे चालावे तरी स्वहितासी मुकावे, तुकोबराय म्हणतात. अहो तुमच्याकडे कोण लक्ष देतो? आमचं हित आमच्या हितापासून आम्हाला अंतर द्यावं लागेल. तुमच्या सारखं जर ऐकलं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही वागलो तर. समर्थांचं कीर्तन संपलं. आज कीर्तनाचा समारोपाचा दिवस. शेवट झाला, आरती झाली आणि काही शंका विचारण्यासाठी त्या प्रांगणामध्ये तिथेच उद्धव स्वामी, दिवाकर स्वामी, कल्याण स्वामी, अक्का स्वामी सगळे हजर होते. समर्थांना अनेकांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. समर्थ उत्तर देत होते या शिष्यांच्या प्रश्नांची. आणि या प्रश्नोत्तरांमध्ये पहाट कधी झाली कळलंच नाही. रात्र निघून गेली हो. पहाटेचे 5 वाजले, कळालं मंदिरामध्ये सनईचा उघडा वाजला तेव्हा. आणि आता मात्र या टवाळखोरांनी आज काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच हा चंग जणू काही बांधला होता. पहाट झाली
वेणाने ठरवलं पटकन वाड्यावर घरी गेलं पाहिजे आपल्या, म्हणून वेणा निघाली. तेवढ्यात कल्याण स्वामींकडून समर्थांनी निरोप पाठवला की समर्थांची आज्ञा आहे, आजची काकड आरती करून मगच जा. लक्ष सगळं घरामध्ये होतं. आता काय वाढून ठेवलं असेल समोर माहिती नाही. रात्रभर या सर्वांच्या सहवासामध्ये मी होते. टवाळखोरांचं कडं आजूबाजूला होतंच. आता काय वाढून ठेवलं असेल माहिती नाही, काही कल्पना नाही. समर्थांच्या आज्ञेनुसार वेणा काकड आरतीला थांबली. काकड आरती झाली आणि घराच्या दिशेने निघाली. तिच्या आधी हे सगळे टवाळखोर मंडळी वाड्यामध्ये हजर होते. गोपजी पंतांना आणि राधिकाबाईंना प्रश्न विचारून भांडावून सोडलं होतं या लोकांनी. वाड्याच्या अंगणामध्ये पाऊल टाकलं मात्र, आणि कुठलीतरी एका बाईनी सांगावं, आली बघा भवानी, रात्रभर कीर्तनामध्ये जागून आली, समर्थांच्या कीर्तनाला गेली होती म्हणे. वेणाला बोलण्यातला सूर कळत होता, लोकांच्या नजरा कळत होत्या, पण करारीपणे उत्तर दिलं, मी एकटी नव्हते, माझ्या बरोबर अक्का स्वामी होत्या, उद्धव स्वामी होते, दिवाकर स्वामी होते, कल्याण स्वामी होते, आम्ही सगळे समर्थांच्या समोर होतो. पण हे आरोप कुणीच थांबवायचं नाव घेत नव्हतं. आणि अशा वेळी वेणाने उत्तर द्यावं, माझी गुरुभक्ती, माझी रामरायाची भक्ती ही मीरेसारखी आढळ आहे, मीरेसारखी माझी भक्ती आहे. कुणी सारी सांगावं, बघा बघा बघा, अरे मीरेचं नाव घेतीये, मीरेनं विषाचा प्याला प्यायला होता, तुला जमेल, तुला जमेल का ग? डोळ्यात टचकन पाणी आलं आणि समर्थांना करुणा भाकली. समर्था, गुरुराया, रामराया, हे श्रीरामा समर्थ सद्गुरुराया, वेळ का दवडिता वाया, हे श्रीरामा समर्थ सद्गुरुराया, वेळ का दवडिता वाया, जरी शुद्धची मी पवित्र जरी मम काया, तुम्ही घ्याल शिरावर माया, हे श्रीरामा समर्थ सद्गुरुराया. वेणा करुणा भक्ती. राधिकाबाईंनी हे ऐकलं मात्र अक्षरशः भुवळ येऊन राधिकाबाई खाली कोसळल्या. काय होणार माझ्या वेणाचं? या सगळ्या टवाळखोर लोकांनी आज वेणाचा सोक्षमोक्ष लावायचा असा निर्णय घेतला होता. मीरेनं विषाचा प्यायला तुला जमेल का असं विचारल्या क्षणी कुणीतरी पितळी ग्लास भरून जहरी विष वेणाच्या समोर आणून उभं केलं. वेणाने तो ग्लास हातामध्ये घेतला, तो पेला हातामध्ये घेतला आणि डोळे झाकले. आपल्या गुरुदेवांची करुणा भाकली, रामरायाची प्रार्थना केली आणि एका क्षणाचाही विलंब न करता गट 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 तो पेला रिकामा केला. आता मात्र सगळ्यांचं धाबं दणाणलं होतं. काय होईल, कसं होईल, सगळेजण वाट बघतायत, पण वेणाला काहीच परिणाम नाही त्या विषाचा. तिच्या शरीरावर या विषाचा काहीच परिणाम नाही, कारण समर्थांची करुणा भाकली होती. बहुनाम या रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना, विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे, जय जय रघुवीर समर्थ. काहीच परिणाम नाही शरीरावर. आता मात्र सगळ्यांचं धाबं दणाणलं आणि या एका क्षणानंतर वाड्यामध्ये अशी भव्य गर्जना झाली, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या चेहऱ्यावर संताप होता, बरोबर शिष्यमंडळी होती. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयांची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ. ओम भवती भिक्षां देहि. राधिकाबाई शुद्धीवर आल्या, आतमध्ये गेल्या आणि म्हणाल्या, महाराज आणते हो भिक्षा. म्हणून आतमध्ये गेल्या. समर्थ म्हणाले, आज कुठलीच दुसरी भिक्षा नको मला, आज मला दुसरी कुठलीच भिक्षा नको. मग महाराज, ही तुमची वेणा माझ्या झोळीत घाला म्हणाले. चाफळच्या मठाची जबाबदारी तिच्याकडे द्यावी असा विचार आहे. एवढा आनंद झाला, कृतार्थ झाल्याचा क्षण अनुभवायला मिळाला गोपजी पंतांना आणि आई राधिकेला. वेणा आपलीच आहे समर्था असं म्हटलं आणि समर्थ वेणाला घेऊन चाफळच्या मठात आले.
चाफळच्या मठाची सगळी जबाबदारी या प्रसंगामध्ये समर्थांनी वेणाबाईंच्यावर दिली. चाफळचा रामनवमीचा उत्सव दरवर्षीचा वेणाबाई इतक्या आवडीने पार करायच्या, कारण उत्सवाची सगळी तयारी स्वतः करायच्या. नव्हे, समर्थ कधी उत्सवासाठी थांबत नव्हते, कारण दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो या न्यायानी उत्सवाची सगळी तयारी या शिष्य मांदियाळींनी करावी. आणि एका उत्सवाच्या प्रसंगी श्रोते हो, चरित्रामध्ये फार सुंदर वर्णन आहे की अगदी 15 दिवसावर रामनवमीचा उत्सव येऊन ठेपलाय आणि वेणाबाईंना फणफणून ताप भरलेला आहे. अंगात चालण्याचे सुद्धा त्राण नव्हते. रामा, कसा रे उत्सव पार पडेल आता तुझा? म्हणून चाफळच्या रामासमोर एका खांबाला घट्ट धरून, का तर पडेन की काय म्हणून घट्ट धरून उभे आहेत आणि रामरायाला प्रार्थना करतायत. पतित पावना जानकी जीवना, पतित पावना जानकी जीवना, अरविंद नयना, अरविंद नयना राम राया, अरविंद नयना राम राया, पतित पावना जानकी जीवना, अरविंद नयना राम राया, अरविंद नयना राम राया. ऐकुनी करुणा अयोध्येचा राणा, ऐकुनी करुणा अयोध्येचा राणा, मूर्तीच्या नयना अश्रू आले, अरविंद नयना राम राया, अरविंद नयना राम राया. रामा, कसा होईल तुझा उत्सव म्हणून वेणाबाई काळजीत. आणि श्रोते हो, भगवंत भक्तासाठी रडतो ना. ब्रह्मचैतन्य महाराजांकरता राम रडला होता, वेणाबाईंकरता हा चाफळचा राम या प्रसंगामध्ये रडलेला आहे. चाफळचा उत्सव पार पाडण्याकरता रामरायांनी अनुभव दिला. रामराय रामाबाई हे नाव धारण करून आले, सगळी तयारी केली, उत्सव यथासांग पार पडला. आणि समर्थ आले त्यानंतर वेणाबाईंना कळालं की ती रामाबाई नावाची कुणी नव्हती, तर स्वतः प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आले होते सेवेसाठी. भगवंत सुद्धा भक्तासाठी रडतो, व्याकुळ होतो, याची ही अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. श्रोते हो, चाफळच्या मठाची उत्तम देखभाल केली. यानंतर काही काळातच समर्थांनी वेणाबाईंना मिरजेला जो मठ स्थापन केला त्या मठाच्या मठाधिपती म्हणून स्थान दिलं, म्हणून तो अधिकार प्राप्त करून दिला. आणि समर्थांच्या स्त्री शिष्यांपैकी एकमेव अशा वेणाबाई होत्या की ज्या उत्तम कीर्तन करत होत्या. कीर्तनाला वेणाबाईंनी उभं राहावं, रामरायाचे गुण गावेत, सद्गुरू महिमा वर्णन करावा. बरेच दिवस मध्ये लोटले आणि आता मिरजेला असताना वेणाबाईंनी अनेक प्रकारची ग्रंथसंपदा सुद्धा निर्माण केली, अनेक शिष्य घडवले. पण या काळामध्ये हुरहुर वाटत होती. समर्थांची भेट नाही झाली तर तळमळ वाटायची गुरुप्राप्तीची, गुरुभेटीची. आणि समर्थांना कधीतरी सांगावं, समर्था मला माहेरी पाठवा, समर्था मला माहेरी पाठवा, मला माहेरी जायचंय. मठातल्या शिष्यांना कळत नव्हतं की ही अशी काय म्हणते. मठाचा अधिकार प्राप्त झालाय, मठाधिपती म्हणून स्थान मिळाले आणि माहेर माहेर काय करते, आई वडिलांची आठवण येत असेल असं बाकीच्यांना वाटावं. पण वेणा सतत हट्ट करत होती, समर्था मला माहेरी पाठवाल का, मला माहेरी पाठवा. समर्थ म्हणायचे, वेणा आज नाही मी सांगेन तेव्हा, वेणा आता नाही मी सांगेन तेव्हा. आणि असं करता करता सज्जनगडवरच्या उत्सवाकरता समर्थ तिथे हजर आहेत, वेणास्वामी तिथे हजर होत्या. आणि एक दिवस असा उजडला, समर्थांनी वेणाला सांगावं, वेणा रामनवमीचा दिवस, उत्सवाचा दिवस, आज माहेरी जायचं बरं का, आज माहेरी जायचं. सगळ्या शिष्यांना असं वाटत होतं वेणाला मिरजेला जायला आज परवानगी मिळणार आहे, कोल्हापूरला जायला आज परवानगी मिळणार आहे माहेरी. पण समर्थांच्या बोलण्यातलं मर्म वेणाला कळालं. वेणा कुठल्या माहेराची अपेक्षा करत होती हे समर्थांना माहीत होतं. आज माहेरी जायचं. गडावरती त्या दिवशी वेणाला समर्थांनी कीर्तनाची आज्ञा केली आणि वेणाबाई कीर्तनाला उभ्या राहिल्या. हातामध्ये झांज घ्यावी, स्वच्छ पांढरं शुभ्र लुगडं परिधान केलेलं, डोक्यावर पदर आहे. कीर्तनाला सुरुवात झाली आणि त्या दिवशी वेणाबाईंनी हाच अभंग निरूपणासाठी घेतला. बंध विमोचन राम माझा
बंध विमोचन राम. कीर्तनामध्ये रंग भरला. स्वतः समर्थ समोर बसून कीर्तन ऐकत होते. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल हि ऋषी मुनी भजती जयासी, सकल हि ऋषी मुनी भजती जयासी. एकची तो सुखधाम, एकची तो सुखधाम. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन. वेणेचं कीर्तन रंगलेलं आहे. लोक कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध आहेत. समर्थ स्वतः समोर बसून कीर्तन श्रवण करतायत. वेणाबाईंनी आपलं कीर्तन पूर्ण करावं. शरण ही मे